नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पनीर रोलची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा, 1 टीस्पून साखर, चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी टाकून याचे घट्ट असे पीठ मळून घेणार आहोत. आता आपले रोलसाठी लागणारे पीठ मळून तयार आहे. आता आपण हे पीठ झाकून 20 मिनिटांसाठी एका बाजूला ठेवून देऊ. आता इथे मी एका भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतले आहे. त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी दही टाकून घेणार आहोत. दही टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक कट करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण हे पनीर झाकून 20 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ. आता इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण 10 मिनिटांसाठी फुल फ्लेमवर हे पनीर चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले पनीर चांगल्या प्रकारे फ्राय करून झाले आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी उभा चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी उभा चिरून घेतलेला टोमॅटो, 1 वाटी उभी चिरून घेतलेली शिमला मिरची. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण फक्त 2 मिनिटांसाठी यांना फुल फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फ्राय करून झाले आहे. आता आपण गॅस बंद करून ही भाजी थंड करून घेणार आहोत. आता आपण पराठ्यांचे जे पीठ मळून घेतले आहे ते पीठ मी येथे घेतले आहे. आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे चोळून घेऊ व त्यातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ. आता आपण या गोळ्याला पीठ लावून त्याचा पराठा लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपला पराठा लाटून झाला आहे. आता इथे मी 1 टेबलस्पून तूप चांगल्या प्रकारे पराठ्याला लावून घेत आहे. येथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकतात. तूप लावून झाल्यानंतर आता आपण त्यावर मैदा टाकून घेऊ. आता आपण या पराठ्याला फोल्ड करून घेणार आहोत.
तुम्ही पाहू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपला पराठ्याला फोल्ड करून झाले आहे। आता फोल्ड करून घेतलेल्या पराठ्याला आता आपण गोल करून घेऊ। आता आपण याला पीठ लावून याचा पराठा लाटून घेणार आहोत। हा पराठा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक असा लाटू नये। आता आपला रोलसाठी लागणारा लच्छा पराठा लाटून तयार आहे। पराठा भाजण्यासाठी येथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। आता आपला तवा गरम झाला आहे। आता आपण त्यावर लाटून घेतलेला लच्छा पराठा टाकून घेणार आहोत। आता आपण आपला पराठा एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी ठेवू। आता मी पराठ्याला बटर लावून घेत आहे। तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकतात। आता आपण पराठ्यात एका बाजूने पलटी करून घेऊ। आता आपण पराठ्याच्या दुसऱ्या बाजूने बटर लावून घेऊ। आता आपला लच्छा पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजला गेला आहे। आता आपण हा तव्यावरून काढून घेऊ। आता इथे मी आपण बनवून घेतलेला लच्छा पराठा घेतला आहे। आता आपण त्यावर मध्यभागी बनवून घेतलेली पनीरची फिलिंग टाकून घेणार आहोत। पनीरच्या फिलिंगवर आता आपण उभा कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ। कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण पनीरच्या फिलिंगवर उभा चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ। आता आपण बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची, काळी मिरी पावडर, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, आता आपण याचा रोल करून घेऊ। झटपट तयार होणाऱ्या गरमागरम स्ट्रीट स्टाईल पनीर रोलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।